रामा रामा. उपस्थित सर्व श्रोतृवृंदांना मनोमन वंदन करते. या दोन साथीदारांना वंदन करते. रामरायाला हनुमंतरायांना वंदन करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत
संकटहारी राजा राम, गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम। निहारी राजा राम, करुणा दृष्टि निहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी राजा राम। श्री बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, सीताराम चरणी लक्ष लागो। सीताराम चरणी लक्ष लागो लागो, राजा राम चरणी लक्ष लागो। कीर्तन संगे रंगात देहवा मोरे, रामा संगे रंगात देहवा मोरे। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, सीताराम चरणी लक्ष लागो। स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा हो, स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा हो। काम क्रोधाधिक जाती निज धामा हो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, सीताराम राजा राम। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ। तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो, तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो, सीताराम चरणी लक्ष लागो लागो, राजा राम सीताराम। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष। राम 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 राजा राम सीताराम। म्हणणार सगळे श्रोते हो, मी सांगेन तेव्हा छान लय वाढवा, मी देईन तुम्हाला संधी। राम 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 राजा राम सीताराम। श्रोते हो, तुम्ही आम्ही सर्वजण त्या भगवंताचं नामस्मरण करायला चालूय, कारण का कीर्तन ऐकताना तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन्स मला इथं जाणवत आहेत। हसत मुखाने सगळ्यांनी नामस्मरण करूया। राम 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 राजा राम सीताराम। म्हणणार सगळे? हा, राम 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 राजा राम सीताराम। राम 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 राजा राम सीताराम। राम 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 राजा राम सीताराम। राम राम राम
राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. राम 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 राजा राम सीताराम. आता द्या फास्ट. राम 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 राजा राम सीताराम. 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 राम 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 राजा राम सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. छत्रपती शिवाजी महाराज की. देवर्षि नारद महाराज की. जय जय रघुवीर समर्थ. ज्या पद्धतीने रामनवमीला सांगितलं त्याच पद्धतीने पहिल्यापासून शेवटपर्यंत जय जयकार सगळेजण देणार ना? सगळे जागे आहेत ना? पुंडलिक वरदा. एवढाच आवाज. सगळे चहा पिऊन आलात ना? पुंडलिक वरदा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. नामाची आवळे सा गम प गम प नी द प नामाची आवळे नभिऊ सर्वथा. नामाची आवळे नभिऊ सर्वथा. कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळाच्या माथा सोटे मारू. नामाची आवळे नभिऊ सर्वथा. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. नामाची आवळे बळे नभिऊ सर्वथा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धारा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग
तिन्ना तिंदिना तिन्ना तिंतिना नामाची आभाळे नभीव सर्वथा काळाच्या माथा सोटे मारू काळाच्या माथा सोटे मारू नामाची आभाळे नामाची आभाळे नामाची आभाळे नभीव सर्वथा नभीव सर्वथा कृते ध्यायतो नित्यं कृते ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात् सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरुनाथ महाराज की। श्रोते हो, कर्माने माळी असलेले माळी असून ज्यांनी वनमाळी आपलासा केला असे सावता माळी, ज्यांचं वर्णन करताना सुभाषितकार काय म्हणतात? मालाकार कुलारविंद सविता यस्सावताख्य सुधी प्राग्जन्मार्जित पुण्य संचय बला श्री विठ्ठलोपासका। म्हणजे वनामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या फुलं ते स्वतः त्यांच्या मळ्यामध्ये तयार करत असत, रुजवत असत, वेगवेगळी प्रकारची पिकं ते घेत असत आणि त्यामध्ये जे तयार होणाऱ्या फुलांचा नामरूपी हार जे तयार करत असे हे सावतामाळी, ज्यांचं वर्णन करताना असं सांगितलं जातं की त्यांना भेटण्यासाठी विठ्ठल त्यांच्या मळ्यामध्ये आला। बरोबर, ही गोष्ट सर्वांना परिचित आहे। जे स्वतः कधीही पंढरपूरला गेलेले नाहीत, त्यांनी पंढरीनाथ किंवा आपला भगवंत आपला विठ्ठल कशामध्ये पाहिला तर त्यांच्या मळ्यामध्ये पाहिला। म्हणून तर अभंगकर्ते सुद्धा सांगतायत, काय सांगतायत? कांदा मुळा फाची कांदा मुळा फाची अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी कांदा मुळा फाची कांदा मुळा फाची कांदा मुळा फाची कांदा मुळा फाची अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, असे हे सावतामाळी ज्यांनी दिवस रात्र त्यांच्या मळ्यामध्येच कष्ट केले। बरोबर आहे, तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या घरासाठी आपल्या प्रपंचासाठी कष्ट करतो, पण सावतामाळींचे कष्ट फार वेगळे होते। मळ्यामध्ये काम करत असताना विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तोंडाने सतत त्या भगवंताचं नामस्मरण करणारे आपले सावतोबा। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल। मी जरी चांजर ठोका नाही दिले तरी पण तुम्हाला कळतंय, असं मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणणारे आपले हे सावतामाळी ज्यांनी सतत अहोरात्र 24 तास त्या भगवंताचं नामस्मरणच केलं आणि त्यांना जो अनुभव आला तो अनुभव आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये ते तुम्हा आम्हाला सांगताय।
कारण का कीर्तन म्हटलं की आपण कायम तुकोबारायांचा अभंग घेतो, नामदेव महाराजांचा अभंग घेतो. म्हटलं आज जरा वेगळा अभंग सगळ्या श्रोत्यांच्या समोर ठेवूया. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे तो सावतोबांचा, सावतामाळ्यांचा. ज्यांनी सतत भगवंताचं नामस्मरण केलं असे हे सावतामाळी तुम्हा मला उपदेश देताना आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये काय सांगतायत? नामाची बळे नभिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. काय सांगतायत? बा मनुष्य प्राण्या, तुझ्याकडे जर का नामाचं बळ असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. का घाबरण्याचं कारण नाही? कारण वाल्या कोळ्याची गोष्ट सर्वांना माहिती आहे. नाम, जे भगवंताचं नाम, त्या नामाचं बळ म्हणजे काय? एक कथा सांगते म्हणजे लक्षात येईल. वाल्या कोळी जो जंगलामध्ये लपून बसायचा, झाडावर लपून बसायचा आणि जंगलातून जो कोणी वाटसरू जात असेल त्याला तो अडवायचा. त्याला तो अडवून, त्याची वाट अडवून त्या माणसाकडे, त्या वाटसरूकडे जेवढं काही पैसा, अडका, सोनं, नाणं आहे ते तो हडप करायचा. आणि हडप केलेलं सगळं पैसा, अडका, सोनं, नाणं तो स्वतःच्या प्रपंचासाठी वापरायचा. हा त्याचा रोजचा दिनक्रम होता. आणि एक दिवस काय घडलं? आपले हे नारद मुनी नारायण नारायण म्हणत या जंगलातून निघालेले होते आणि ते ज्या मार्गावरून चालत जात होते बरोबर त्याच मार्गाच्या जवळच्या झाडावर हा वाल्या कोळी दबा धरून बसला होता. आणि आपले नारद मुनी गळ्यातली ती तंबोरी वीणा वाजवत वाजवत निघाले होते. तोंडाने आपल्या भगवंताचंच नामस्मरण करतायत. सारे रे ग ग म ध प नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मन मोहना, मधुसूदना मन मोहना, करुणाघना श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा. धाव आता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा. धाव आता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा रे, बलसागर गोविंदा. धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा, बलसागर गोविंदा, बलसागर गोविंदा रे. धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा. तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन, करीतो परमानंदा, करीतो परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा, दे प्रसादा व्यंकटेशा, जगदाचा आनंदा रे.
नारद मुनी नारायण नारायण म्हणत म्हणत गळ्यातली ती तंबोरी वाजवत वाजवत निघाले होते आणि त्याच वेळी या वाल्या कोळ्याने समोर उडी मारली. ए गोसावड्या, तुझ्याकडे जे जे काही सोनं नाणं अडका पैसा जे काही आहे ते निमूटपणे माझ्या समोर ठेव. बाबा रे, माझ्याकडे काय असणार? माझ्याकडे बाबा नामाचं धन, ते देऊ का तुला? ते नामाचं धन वगैरे मला काही नको, मला फक्त पैसा हवाय. तू रोज असंच करतोस का रे? अहो, माझा हा धंदाच आहे. जंगलामध्ये लपून बसतो आणि जंगलातून जो कोणी वाटसरू जातो त्याला अडवतो आणि त्याच्याकडचे जे काही पैसे अडका आहे ते मी लंपास करतो आणि त्याच्यावर मी माझा उदरनिर्वाह, मी माझं जीवन चालवतो, माझा संसार चालवतो. बाबा रे, माझ्याकडे गळ्यातली वीणा आहे आणि माझ्याकडे आहे ते नामाचं धन आहे, ते देऊ का तुला? अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, ते नारायण नारायण म्हणून मी काय करू? माझा संसार चालण्यासाठी मला पैसे लागतात, पैसे. ते असतील तर समोर ठेवा. तू असं दरोडे घालून पैसे कमवतोस, पैसे मिळवतोस, ती गोष्ट तुझ्या घरच्यांना माहितीये का रे? असा प्रश्न नारद मुनींनी विचारल्यानंतर वाल्या कोळ्याच्या लक्षात आलं, आजपर्यंत मी माझ्या घरच्यांना कधी सांगितलंच नाही की मी तुमच्यासाठी जे पैसे मिळवून आणतो ते कोणत्या प्रकारे आणतो, हे कधी मी सांगितलंच नाही. एक काम कर, घरी जा आणि विचार, मी हे जे पापाने अयोग्य मार्गाने पैसे कमवतोय, या अयोग्य मार्गाचे भागीदार तुम्ही व्हाल का? मी आजपर्यंत अनेक माणसांना मारलंय, आजपर्यंत मी अनेक जंगलातल्या वाटसरूंना लुटलंय. त्यामुळे तुझ्या पापाचा घडा भरपूर भरलाय रे. मग या पापामध्ये तुझे घरचे सहभागी आहेत का रे? या पाप पुण्याच्या वाट्यामध्ये ते सहभागी होणार आहेत का? जरा घरी जाऊन विचारून ये. भले शहाणे आहात तुम्ही, मला सांगाल घरी जायला आणि तुम्ही इथून निघून गेलात तर? बाबा रे, घाबरू नको, तू मला या झाडाला बांधून ठेव आणि मग घरी जाऊन विचारून ये. जंगलातल्या त्या वेली त्या वाल्या कोळ्याने ओरबाडल्या आणि नारद मुनींना एका झाडाला बांधून याने ठेवलं आणि घरी आला. वाल्या कोळी बोलू लागला, आजपर्यंत मी तुमच्यासाठी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. घरात आल्यानंतर तो प्रत्येक सदस्याला विचारतोय, पण हा पैसा मी कसा मिळवतो तुम्हाला माहितीये? जेव्हा खरी परिस्थिती वाल्या कोळ्याने घरी सांगितली तेव्हा त्याच्या पापाचे भागीदार होईला कोणीच तयार नव्हतं. तुमच्या या पापामध्ये आम्ही भागीदार होऊ शकत नाही. त्या पापाचं तुमचं तुम्ही काय ते करा, आम्हाला असलं पापच नको आणि आम्हाला असला पैसा सुद्धा नको. घरच्यांची मतं ऐकल्यानंतर वाल्या कोळी निराश होऊन जिथं नारद मुनींना बांधून ठेवलं होतं तिथं आला. त्या वाल्या कोळ्याचा चेहरा बघून नारद मुनींच्या लक्षातच आलं, बाबा रे, आजपर्यंत तू अनेक वाईट कृत्य करून पैसा कमवलास, त्यामुळे तुझा पापाचा घडा भरलाय. पण अजूनही वेळ गेली नाहीये वाल्या, मी सांगतो ते एक करशील? आजपासून इथे बस आणि राम नामाचा जप करायला सुरुवात कर. पण आजपर्यंत ही जीभ राम म्हणण्यासाठी कधी वळलीच नाही, कारण की त्या वाल्या कोळ्याला राम राम हा शब्द उच्चारताच येईना. तो राम म्हणूच शकत नव्हता, कारण का त्याला फक्त मारण्याची भाषा येत होती. म्हणून तो रामच्या उलट काय, राम या शब्दाच्या उलट काय होतं? हा हा राम शब्दाच्या उलट, सगळे जागे आहात ना? हा, राम हा शब्द त्या वाल्या कोळ्याला उच्चारताच येत नव्हता. राम हा शब्द तोंडातून फुटतच नव्हता, म्हणून रामच्या विरुद्ध तो म्हणायचा, मरा 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 मरा. नारद मुनींनी डोक्याला हात लावला, बरं तुला राम म्हणता येत नाही ना, मरा मरा तरी म्हण, म्हणजे कधीतरी राम तोंडातून येईल.
नारद मुनींनी त्याला सांगितलं, बाबा रे, आजपासून ह्या वृक्षाच्या खाली बस आणि राम नामाचा जप तू करायला सुरुवात कर. शेवटी नारद त्या वाल्या कोळ्याने मरा 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 करता करता मरा मरा राम 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 हा शब्द त्याच्या तोंडातून कधी फुटला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. अनेक वर्षांची राम नामाचं तप पूर्ण झालं आणि त्यानंतर तुम्हा आम्हाला सर्वांना परिचितच आहे की या वाल्या कोळ्याचे कोण झाले? वाल्मिकी ऋषी झाले. हे कशामुळे घडलं? तर राम नामाच्या सामर्थ्यामुळे घडलं. म्हणून नाम महत्वाचं आहे. मग या राम नामामुळे कोण कोण तरले? शास्त्रकार आपल्याला सांगतायत कोण कोण तरले. नामे अनंत तरले, नामे अनंत तरले, कोई माई वणिज कुंभार. अहो, हे सर्वजण सुद्धा या रामनामामुळेच तरले. म्हणून वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी आपल्याला मिळाले. कशाच्या नामसामर्थ्यामुळे? वाल्याचा वाल्मिकी होई नाम जपाने, वाल्याचा वाल्मिकी होई नाम जपाने, पापात्मा पावन होतो नाम जपाने, वाल्याचा वाल्मिकी होतो नाम जपाने, वाल्याचा वाल्मिकी होतो नाम जपाने. ह्या नाम सामर्थ्यामुळे वाल्या कोळीही तरला. अजून कोण कोण तरतात? नामे अनंत तरले, कोळी माळी वणिज कुंभार, अंत्यजयवन हि नापिता, स्त्री शूद्रादिकहि नीच सांभार. राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम, राम 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 रघुत्तम, राम 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 हरे हरे राम राम. ही सर्व मंडळी सुद्धा कशाने तरताय? त्या नामामुळे. बरोबर? जशी ही सर्व मंडळी तरताय तसं रामायणामधला सुद्धा एक सुंदर किस्सा आहे, एक बोलकी कथा आहे. बघा, फार बोलकी कथा आहे. आता रावणाने सीतेचं हरण केलं. बरोबर आहे? ही गोष्ट हळूहळू सगळीकडे पसरली आणि सीतेच्या शोधार्थ संपूर्ण वानर सैन्य आणि आपले प्रभू रामचंद्र सोबत लक्ष्मण, नील, जांबुवंत, आपले हनुमंतराय सर्वजण त्या दक्षिण तटाशी येऊन पोहोचले. तिथे मार्ग संपला. पुढे होता तो सगळा समुद्र. आता हा समुद्र पार करून मग लंका होती. पण हा समुद्र पार करणार तरी कसा? म्हणून सर्व वानर सैन्याने एकत्र येऊन दगडी पूल तयार करायला घेतला. बरोबर? रामायणामध्ये गीत पण आहे, सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे. दादा छान म्युझिक द्या, गाणं पण सुंदर आहे. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की. म्हणणार ना सगळे? परत एकदा म्हणते. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे
सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. बघता 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 सर्व वानर सैन्य एकत्र आलं आणि हा दगडी सेतू, दगडी पूल बांधायला सुरुवात झाली. आणि हा दगडी पूल कसा बांधत होते तर वेगवेगळ्या प्रकारच्या शिला एकत्र करून तो तयार होत होता. सर्व वानर सैन्य काय करायचे, एक शिळा घ्यायचे, त्या शिळेवर राम असं कोरायचे, लिहायचे आणि ती शिळा पाण्यात सोडायचे. जेव्हा का ती शिळा राम ही 2 अक्षर कोरून सोडत, काय आश्चर्य मंडळी, ती शिळा त्या पाण्यावर तरंगायची. बघा, प्रत्येक वानर सैन्य, प्रत्येक अगदी त्या वानर सैन्यातले नील, नल, जांबुवंत सगळेजण त्या दगडी सेतूच्या बांधकामाच्या कामामध्ये लागले होते. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा ही गोष्ट बघत होते की प्रत्येक जण माझं नाव लिहितोय आणि माझं नाव लिहिल्यानंतर ती शिळा तो पाण्यात सोडतोय आणि पाण्यात सोडल्यानंतर ती शिळा त्या समुद्रात, त्या पाण्यात तरंगतीये. प्रत्येक वानर यायचा, एक शिळा उचलायचा, त्याच्यावर राम ही 2 अक्षर कोरायचा आणि ती शिळा पाण्यात सोडायचा. पुन्हा ती शिळा तरंगायची. प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये असं आलं, माझं नाव लिहिल्यामुळे ती शिळा तरंगतीये, दुसरे कोणीतरी येतात आणि माझं नाव लिहून ती शिळा सोडतायत. आता प्रत्यक्ष मीच स्वतः एक शिळा घेतो आणि ती शिळा पाण्यात सोडून बघतो. म्हणून प्रभू रामचंद्रांनी एक शिळा तयार केली, आपल्या जवळ घेतली, त्या शिळेवर राम असा शब्द लिहिला आणि ती शिळा पाण्यात सोडली. मंडळी, काय आश्चर्य, ती शिळा पाण्यामध्ये बुडली. बघा, प्रभू रामचंद्रांना विश्वास बसेना. माझं नाव लिहिल्यानंतर ती शिळा तरंगते, पण प्रत्यक्ष आता स्वतः मीच ती शिळा पाण्यात सोडतोय म्हटल्यावर ती शिळा बुडतीये. प्रभू रामचंद्रांचा विश्वास बसेना. म्हणून पुन्हा प्रभू रामचंद्रांनी एक शिळा घेतली आणि ती पाण्यात सोडली. पुन्हा ती बुडली. अजून एक शिळा घेतली, पुन्हा ती पाण्यात सोडली प्रभू रामचंद्रांनी, तरी सुद्धा ती बुडली. आणि प्रभू रामचंद्रांची चाललेली ही धडपड मागून कोण बघत होते? अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुला एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, हादरली ही धरणी थरथरले आसमान, हादरली ही धरणी थरथरले आसमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. आणि प्रभू रामचंद्रांची चाललेली धडपड मागून हनुमंतराय बघतायत. पुन्हा प्रभू रामचंद्रांनी एक शिळा हातात घेतली, पुन्हा ती पाण्यात सोडली. राम
हे अक्षर लिहिलं, पुन्हा ती शिळा पाण्यात बुडली. शेवटी हनुमंतराय पुढे आले. भगवान, अहो, आम्ही जेव्हा त्या शिळेवर राम ही 2 अक्षरं जेव्हा कोरतो तेव्हा त्या शिळेला आम्ही राम नामाच्या कोंदणामध्ये अडकवतो. त्या शिळेला आम्ही राम नामाच्या अनुसंधानामध्ये जोडतो. पण भगवन, तुम्ही जेव्हा स्वतः एक शिळा घ्याल, त्याच्यावर राम अशी अक्षर कोराल आणि सोडाल, तेव्हा त्या शिळेला तुम्ही तुमच्यापासून दूर करताय, म्हणून ती बुडतीये. आणि आता प्रभू रामचंद्रांच्या ही गोष्ट लक्षात आली. आपण ती शिळा आपल्यापासूनच दूर करतोय, म्हणून ती बुडते. आणि असा काहीतरी राम नामाचा सेतू इकडे दक्षिण तटावर होतोय, ही बातमी लंकेमध्ये पोचली. बघा, आता लंकेमध्ये बातमी पोचली. काय बातमी पोचली? की शिळा पाण्यावर तरंगतीये. नाव लिहिलं ना स्वतःच, की शिळा पाण्यावर तरंगतीये. आता लंकेचा राजा कोण? जागेत ना सगळे? हा, लंकेचा राजा. हा, आणि या रावणाची बायको हा कोण? हा, असे मधून मधून प्रश्न विचारले की मला समजतं ना तुम्ही सर्वजण जागे आहात ते. रावणाची बायको कोण? मंदोदरी. ही मंदोदरी रावणाजवळ आली आणि सांगू लागली, अहो राजन, लंकाधीश, अहो तुम्ही कुठे राहिलाय? तिकडे राम लिहिलेली शिळा पाण्यात तरंगते, पाण्यात. मी सांगते ते ऐका. त्या सीतेला तुम्ही सोडून द्या. मंदोदरी परोपरीने सांगत होती. तू काय काय म्हणालीस? राम शब्द लिहिलेली, राम अक्षर लिहिलेली शिळा कोरतीये ना, तरंगतीये ना? अगं त्यात काय? उद्या मी तुला दाखवतो. रावण असं मी त्या शिळेवर लिहीन, आणि ती शिळा मी जरी पाण्यात सोडली, समुद्रात सोडली ना, तरी सुद्धा ती शिळा तरंगेल. अहो काय पण काय सांगताय? तुला काय वाटतंय फक्त राम लिहिलेली शिळा तरंगत नाही, माझं नाव लिहिलेली शिळा सुद्धा तरंगते. मंदोदरीचा काही विश्वास बसेना. दुसऱ्या दिवशी दोघे जण समुद्र किनाऱ्याशी. रावणाने एक शिळा उचलली आणि त्या शिळेवर काय लिहिलं? काय लिहिलं? रावण. 3 अक्षरं स्वतःच्या नावाची कोरली आणि ती शिळा पाण्यामध्ये सोडली, समुद्रात सोडली, आणि काय आश्चर्य, ती शिळा सुद्धा तरंगली. ती शिळा सुद्धा तरंगली. मंदोदरीचा डोळ्यावर विश्वास बसेना. नक्की असंच घडलं? अगं तुझा विश्वास बसत नसेल ना, अजून एक शिळा तुला तरंगवून दाखवतो. म्हणून रावणाने अजून एक शिळा उचलली. त्या शिळेवर रावण असं कोरलं. ती शिळा पाण्यामध्ये सोडली आणि काय आश्चर्य, ती शिळा सुद्धा पाण्यात तरंगली. मंदोदरीचा काही विश्वास बसायला तयार नाही. तुम्ही अजून एक शिळा उचला. म्हणून तिच्या सांगण्यानुसार रावणाने अजून एक शिळा घेतली, त्याच्यावर रावण अशी 3 अक्षरं कोरली. ती शिळा पाण्यामध्ये सोडली आणि काय आश्चर्य, पुन्हा ती शिळा तरंगली. मंदोदरी म्हणते, माझा यावर विश्वास नाही. विश्वास नाही, पण घडतंय तरी तसंच. तुम्ही रावण, आतापर्यंत तुम्ही किती पापकर्म केली आहात, तरी सुद्धा तुमच्या नामाची शिळा पाण्यात तरंगतीये. हे कसं काय शक्य आहे? रावण म्हणाला, तुला अजून विश्वास बसत नाही, अजून एक शिळा करून दाखवतो. अजून एक रावणाने शिळा घेतली, त्याच्यावर रावण असं कोरलं. ती शिळा पाण्यामध्ये समुद्रात सोडली आणि ती शिळा तरंगली. शेवटी मंदोदरीने विचारलंच, हे कसं काय शक्य आहे? हाऊ इट इज पॉसिबल? शेवटी रावणाने सांगितलं, अगं मंदोदरी, मान्य आहे, मी शिळेवर रावण असे 3 अक्षरं कोरली,
पण ती शिळा जेव्हा मी पाण्यात सोडायला गेलो तेव्हा शिळेला सांगितलं, बुडलीस तर तुला रामाची शपथ आहे. लक्षात आलंच असेल. म्हणजे ह्या राम नामामुळे ते दगड जर का तरंगतात, तर तुमच्या आमच्यासारखे पृथ्वी तलावरचे हे सजीव दगड सुद्धा नक्कीच तरंगू शकतील ना. कशाच्या आधारावर? त्या नामाच्या आधारावर. म्हणून सावतामाई सांगताय, नामाची बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. मग हे नाम कसं आहे? मग या नामाची त्रिसूत्री सांगितलीत बघा. संत नामदेव महाराजांनी नामाची त्रिसूत्री सांगितलीत. कशी सांगितलीत? नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम नाम विठोबाला वाहू, नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू म्हणजे काय? नामदेव महाराज या अभंगात काय सांगतायत? त्रिसूत्री सांगतायत. सोपी त्रिसूत्री सांगतायत. नाम गाऊ, नाम गा म्हणजेच नाम घ्या. म्हणजे कोणतं नाम घ्या? श्रीराम जय राम जय जय राम. घेणार सर्वजण? श्रीराम जय राम जय जय राम. नामदेव महाराज सांगतायत नाम गा. इथून पुढे मी सांगितलं म्हणून म्हटलं की सगळ्यांनी काय म्हणायचं? श्री जय. नामदेव महाराजांनी काय सांगितलं? नाम गा. नामाचं गायन करा, नामस्मरण करा. म्हणून नाम गाऊ. पण नाम गाऊ, पण गायलेलं नाम कोणाला वाहा? नाम गाऊ नाम ध्याऊ. ध्याऊ ध्याऊ म्हणजे करत असलेल्या नामाचं ध्यान करा, चिंतन करा. म्हणजे काय? आपण जर का श्रीराम जय राम जय जय राम, मी तबलाने सांगितलंय श्रीराम जय राम जय जय राम. मग जेव्हा आपण श्रीराम जय राम म्हणत असतो तेव्हा डोळे मिटल्यानंतर त्या रामाचं ध्यान, त्या रामाचं रूप डोळ्यासमोर येतं ना. म्हणजे नाम गात असताना ऑटोमॅटिकली आपण त्या भगवंताच्या ध्यानाचं चिंतन करतो, भगवंताच्या रूपाचं चिंतन करतो. म्हणून ध्याऊ. नाम गाऊ नाम ध्याऊ. पुढे काय सांगितलंय? नाम विठोबाला वाहू. का विठोबाला वाहू किंवा का भगवंताला वाहू? त्रिसूत्री लक्षात घ्या. जेव्हा एखादा साधक नामस्मरण करायला लागतो तेव्हा नामस्मरण करता करता नामस्मरण एका पातळीवर पूर्ण झाल्यानंतर त्या नामाचं तो ध्यान करायला लागतो. त्या भगवंताचं ध्यान झाल्यानंतर तो भगवंत आणि मी, आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. बरोबर आहे? तो भगवंत आणि मी वेगळे नाही, तो आणि मी एक आहोत. तो म्हणजेच मी आहे. बरोबर आहे? असं त्या साधकाला वाटलं. जेव्हा मी येतो तेव्हा काय होतो? अहंकार वाढू लागतो. मग त्या नामातून अहंकार माझ्या मनाला येऊ दे नको म्हणून आत्तापर्यंत नामस्मरण केलेलं नाम भगवंता मी तुझ्या चरणाशी वाहतो. ही झाली त्रिसूत्री. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू. मग नामस्मरण म्हणतात नामाची या बळे न भिऊ सर्वथा. मग खरंच हे नाम का महत्वाचं आहे?
फायदा सांगितल्याशिवाय आमच्या आत्ताच्या जनरेशनला कोणतीही गोष्ट पटत नाही, बरोबर आहे. आमचं जे आत्ताचं जनरेशन आहे त्याला फायदा काय आहे हे सांगितल्याशिवाय कोणतीही गोष्ट पटणार नाही. मग खरंच नामस्मरणाचा फायदा काय आहे? आपण वैज्ञानिकदृष्ट्या विचार करूया. आजचा पूर्वरंग फार वेगळा आहे, कारण का प्रत्येक संतांनी सांगितलंय नाम गा, नाम गा. कशाचं नाम गा? श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. पण नाम गा, नाम घ्या, नामस्मरण करा, पण का नाम घ्या? विचार करायला गेलं तर जेव्हा आपण भगवंताच्या समोर कोणत्याही ईशतत्वाचं नामस्मरण करायला बसतो तेव्हा आपण मांडी घालून बसतो, बरोबर आहे. आपण आपलं चित्त शांत करतो, बरोबर आहे, आणि मग नामस्मरण करायला सुरुवात करतो. मग या नामस्मरणामुळे एकाग्रता वाढते, बरोबर आहे. आत्ताच्या मराठीत सांगायचं झालं तर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. अभ्यास करताना, एखादं काम करताना आपल्याला कॉन्सन्ट्रेशन लागतं, त्याशिवाय एकही काम होऊ शकत नाही. साधी झांज वाजवायची असली तरी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन लागतं, बरोबर आहे. साधं रस्त्यावरून चालताना जर का आपण आपलं लक्ष विचलित केलं, आपण खड्ड्यात पडू की नाही असा अनुभव प्रत्येकाला आला असेलच जीवनात. कोणी ना कोणीतरी असं पडतं, त्यामुळे नाही लक्ष नव्हतं त्याचं. मग हे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याकडे उपाय आहे ना. कशाचा? श्रीराम जय जय राम. मग नामस्मरणामुळे एकाग्रता वाढते, लक्ष एका ठिकाणी केंद्रित करण्याची वृत्ती त्या चित्ताला लागते. हा पहिला नामस्मरणाचा फायदा. दुसरं, ग्रास्पिंग पॉवर वाढते. कशी? एखादं चॅप्टर आपण वाचतो, ते बराच वेळ आपल्या लक्षात राहत नसतं, मी काय वाचतीये. हे फार आमच्या लहान मुलांसाठी हे आजचं खरं कीर्तन आहे. कारण का एखादा आपण अभ्यास करताना जॉमेट्रीमधली ती पायथागोरसची थेरम्स आहेत, ट्रिग्नॉमेट्रीची काही सोल्युशन्स आहेत, ती अभ्यास करताना, किंवा केमिस्ट्रीची स्ट्रक्चर्स असतात की जी फार कठीण असतात. डेरिव्हेशन, इंटिग्रेशन 11वी-12वी बघायला गेलं तर, कारण का मी स्वतः सायन्सची स्टुडंट आहे, तर डेरिव्हेशन इंटिग्रेशन सोडवत असताना फार कठीण जातं. मग तिथं लक्ष केंद्रित करण्यासाठी अभ्यास करायच्या आधी आपण काय करायला पाहिजे? श्रीराम. अभ्यास करण्याच्या आधी आपण 5 मिनिटं जरी शांतपणे एक जपमाळ ओढली तरी आपलं लक्ष अभ्यासाकडे लागतं, ग्रास्प करतो. आपण जे वाचतोय ते पटापट आपल्या मेंदूत ग्रास्प व्हायला सुरुवात होतं. हा नामस्मरणाचा फायदा आहे. म्हणजे काय काय सांगितलं? पहिल्यांदा चित्त एकाग्र होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ग्रास्पिंग पॉवर वाढते. श्रोते हो, या नामस्मरणावर अनेक शोध झाले आणि लोणावळ्यातलं काय मनशक्ती केंद्र, या मनशक्ती केंद्रामध्ये याच्यावर अनेक वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले की एखादं मूल बघा विसरभोळं असतं, त्याच्या लक्षात काही राहत नाही, तेव्हा त्या मुलावर नामस्मरणाचे वेगवेगळे मंत्रांचे प्रयोग करण्यात आले. एखादं मूल झोपणार असेल तर त्याच्या आधी त्याच्यासोबत नामस्मरण त्याच्यासोबत करतात, मग त्या मुलाला झोपायला सांगतात आणि उठल्यानंतर पुन्हा सिक्वेन्स चुकला माझा. बघा, एखाद्या मुलाच्या लक्षात राहत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही, तिथे मनशक्ती केंद्रामध्ये अनेक ह्याच्यावर प्रयोग घडले. काय करतात? त्या मुलाला आधी नामस्मरण करायला सांगतात, नामस्मरण केल्यानंतर त्या मुलाला वाचायला देतात, वाचन झाल्यावर पुन्हा नामस्मरण करायला सांगतात आणि झोपायला सांगतात. पण झोपेत तो जरी मुलगा झोपला तरी त्याचा मेंदू जागा असतो. तो मेंदू झोपेत विचार करतो की मी झोपायच्या आधी काय काय वाचलंय. पुन्हा उठल्यानंतर त्याच्या ते लक्षात राहतं. हे कशाच्या बळावर? नामाच्या बळावर. म्हणून सावतामाळी सर्व संत मंडळी सांगतायत काय करा? श्रीराम
पुन्हा एकदा. सर्व संत मंडळी परोपरीने सांगतायत काय करा, राम गा, नाम घ्या. म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा सांगतायत राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम जीवीचा विसावा, विसावा. राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा. मग या नामस्मरणाचे आत्तापर्यंत मी अनेक फायदे सांगितले, पण सावतामाळी आजच्या निरूपणाच्या अभंगात सांगताना काय सांगतात, नामाची या बळे न भिवू सर्वथा. ज्याच्याकडे बळ असतं, शक्ती असते, त्याला कोणी घाबरतं का? याचं उत्तम उदाहरण कोण? भीम. महाभारतातला भीम. त्याच्याजवळ कोणाची जायची हिंमत होती का? नाही, कारण का त्याच्याकडे शक्ती होती. मग त्याच्याकडे शक्ती होती म्हणून सगळेजण घाबरत होते. तर तुम्ही आम्ही सामान्य मनुष्याने नामाचं बळ जर का स्वीकारलं तर आपल्या वाटेला कोणी लागेल का? पण हे नामाचं बळ कशामुळे येईल? श्रीराम जय राम. पण आपण श्रीराम जय राम हल्ली म्हणतच नाही, बरोबर? म्हणतो का? प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारून बघा. मान्य, आत्ताचं जीवन घड्याळाच्या काट्यावर फास्ट चाललंय, मिनिटावर ते पुढे चाललंय, एवढा वेळही नाहीये, बरोबर आहे. पण तुम्ही आम्ही घरातून जेव्हा कामाला बाहेर निघतो तेव्हा त्या भगवंताच्या नुसतं समोर जाऊन काही क्षण नमस्कार करा, त्याचं रूप आठवा, त्याचं नामस्मरण काही क्षण करा, तेवढंही पुरेसं आहे. पण मुळात नामस्मरण करण्याची जागा म्हणजे काय? ही आपली मठ मंदिरं, बरोबर आहे? मठ मंदिरं, देवळं, इथेच तर आपण नामस्मरणाचे धडे गिरवतो. पण आपण आपल्या जवळच्या देवळात सदा आरतीला तरी जातो का? मग इथे तर या मंदिरात आरती होते ना, होते ना. मग या आरतीसाठी आपण आलं पाहिजे ना, आलं पाहिजे ना. मग जेव्हा आरती होते आपल्याला वेळ असेल तर आपण हजेरी लावावी. इथून पुढे सर्वजण हजेरी लावणार? लावणार? अजून हो येत नाहीये. लावणार का हजेरी? अजून हवा तसा हो आला नाही. लावणार ना हजेरी? हा, इकडून हो चाललं नाही. लावणार का हजेरी? जसं जमेल तसं. कारण का हीच तर आपली महत्वाची प्रार्थना स्थळ आहे की जिथे आपण येऊन त्या भगवंताचं रूप आठवतो, त्याचं नामस्मरण करतो. कारण का जरी आपण वैयक्तिक नामस्मरण घरात करत असलो तरी सामूहिक नामोपासनेला, सामूहिक जपजाप्याला फार महत्व आहे. कारण का जेव्हा अनेक लोक एकत्र येतात, नामस्मरण एकत्र बसून करतात, त्या भगवंताचं नाम एकत्र गातात, तेव्हा एक वेगळी आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक पॉवर त्या जागी निर्माण होत असते. त्या जागेतले वाइब्स छान होतात आणि त्या वाइब्ससाठी यायचं असतं. आत्ता जी बाहेरची चाललेली परिस्थिती आहे बघता, हिंदू धर्मावर अनेक हल्ले होतात, बरोबर आहे? का हल्ले होत आहे? कारण का कुठेतरी आपल्या हिंदूंचं सामर्थ्य कमी पडतंय, कुठेतरी आपल्या हिंदूंची शक्ती, नामाची शक्ती, नामाचं बळ कुठेतरी कमी पडतंय. मग हे बळ वाढवण्यासाठी आपल्या मंदिरातल्या उत्सवांना आपण यायला हवं ना. मग सप्ताह जो 7 दिवस चालू होता तो आता किती दिवसावर आलाय? मग हे चांगल्याचं लक्षण आहे का? प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करा. आवडला मुद्दा असेल तर जरूर टाळ्या वाजवा की. मग जर का
सप्ताह 3 दिवसावर येतो, म्हणजे कुठेतरी आपण कमी पडतोय, आपली शक्ती कमी पडते, आपलं नामाचं बळ कमी पडतंय. मग कुठेतरी हिंदू म्हणून आपल्या धर्माला जागून आपण ते नामाचं बळ आणूया आणि काय म्हणूया, श्रीराम. पुन्हा एकदा हे लक्षात ठेवूया आणि जिथे जिथे जमेल तिथे मोठ्या संख्येने नामस्मरणासाठी हजर होऊया. कारण का या नामाचे सगळे फायदे मी आत्ता पूर्वरंगात सांगितले आणि या नामाच्या बळावर रामायणामध्ये रामचंद्रांना मदत करणारे आपले हनुमंतराय यांचाच आज जन्मदिन, बरोबर आहे. आणि अशाच या हनुमंतरायांचा जन्म कसा झाला ते आपण आख्यानात ऐकूया. तत्पूर्वी सावतामाळी संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी सर्वजण आपल्याला काय सांगतायत, बा मनुष्य प्राण्या कशाचं बळ जवळ घर, तर नामाचं. नामाची आबाळे न भिऊ सर्वथा, नामाची आबाळे न भिऊ सर्वथा, काही काळाच्या माथा सोटे मारू. भक्ती मार्ग धारा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धारा, तेणे मुक्ती द्वारा गोंगती, तेणे मुक्ती द्वारा गोंगती. नामाची आबाळे न भिऊ सर्वथा, नामाची आबाळे, नामाची आबाळे, नामाची आबाळे न भिऊ सर्वथा, न भिऊ सर्वथा, न भिऊ सर्वथा. वेगवेगळ्या पद्धतीचे हार ना आता गळ्यात घालून ना हळूहळू गळा दुखायला लागतो, म्हणून आज काढून ठेवते हार, त्याबद्दल क्षमस्व. कारण का कधी कधी ना त्या हाराच्या वजनानेच खाली व्हायला होतं. काय काय ठिकाणी एवढे मोठे हार घालतात की त्या हारानेच मान दुखायला लागते. आणि असेच कायम या मंदिरात येत जा, येत राहा, हा उत्सव आपला आहे असं समजून येत राहा आणि जसं जमेल तसं नामस्मरण करा. कीर्तनाच्या प्रथेनुसार काही क्षण भगवंताचं नामस्मरण करूया. सांगते माझ्या मागून आनंदाने म्हणा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव
असाच राहू दे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. छत्रपति शिवाजी महाराज की. गो माता की. सब संतन की. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. पवन पुत्र हनुमान की. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति. भाग झरप के घर आई कई कई करत अंदेसा. भाग झरप कर घर आई कई कई करत अंदेसा. मैं अकेली भैनी पुत्री. मैं अकेली भैनी पुत्री. कई कई करत अंदेसा. कई कई करत अंदेसा. अयोध्येमध्ये पुत्र कामेष्ठी यज्ञ चालू असताना दशरथाच्या 3ही राण्यांना ते पिंड देण्यात आले आणि आता आपल्याला मिळालेल्या पिंडाचं भक्षण कैकई करणार इतक्यात एक घार आली आणि त्या घारीने तो पिंड घेऊन गेली. आणि इकडे चित्रपटामध्ये कसे क्लायमॅक्स असतात ना, तसं कीर्तनात सुद्धा क्लायमॅक्स असतात. इकडे काय घटना घडली आहे? कैकईच्या हातातला पिंड ती घार घेऊन गेली आहे. इकडे हा कथाभाग आपण इथेच ठेवूया. पण इकडच्या या पृथ्वी तलावर किष्किंधा नगरी होती आणि या नगरीमध्ये काय सुरू होतं? सुग्रीव सैन्य नामक वीरेश्वर एक केसरी नाम. वानर असोनी जेणे अभ्यस्त केले ऋग यजु साम. सुग्रीव आणि या सुग्रीवाचा सेनापती कोण? सुग्रीवाचा सेनापती कोण? केसरी. बरोबर आहे ना? आणि हा सेनापती वानर होता. स्वतः वानर. नर म्हणजे मनुष्य, मानव. वानर तो मनुष्य वानर असूनही त्याने अभ्यस्त केले ऋग यजु साम. हे 3ही वेद त्याने अभ्यासले. आता सामान्य मनुष्याचं लॉजिक सुरू होईल.
अरे तो वानर असून त्याने वेदांचा अभ्यास कसा केला? त्याला वाचा होती का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात सामान्य मनुष्याच्या मनात. पण बघा, हे जे सुग्रीव, केसरी, ही जी सगळी लोक होती ती कायम युद्धावर जाणारी लोक होती, बरोबर आहे? आपण जेव्हा टीव्हीवर WWF बघतो तेव्हा ते कसे असतात मल्ल एक एक. जेव्हा ते मल्ल खेळण्यासाठी त्या WWFच्या रिंगणात जात असतात तेव्हा त्यांचा अटायर बदलतो की नाही? दातांचं संरक्षण व्हावं म्हणून चढवतात ना दाट्यांवर. मग तसंच इथे ही सगळी नळ, नील, जंबुवंत, सुग्रीव, केसरी हे सर्व सेनापती कायम युद्धावर जात असत. आता युद्धावर जायचंय म्हटल्यावर त्यांना पण तयारी करायला हवी ना, म्हणून त्यांची तोंड अशी असायची. लक्षात आलं? शेपटी ते त्यांचं एक अस्त्र होतं. म्हणजे कसं, स्काउट गाईड हा विषय सगळ्यांना असेल शाळेत, मलाही होता. त्या स्काउट गाईडमध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्यांचे रोप गाठी शिकवल्या जायच्या, बरोबर आहे? ही तरुण मंडळींना लक्षात येईल. बघा, त्या स्काउट गाईडमध्ये वेगवेगळ्या रोपाच्या गाठी, दोऱ्याच्या गाठी शिकवल्या जातात. म्हणजे ती स्काउट गाईडमधली दोरी एक अस्त्र म्हणून वापरतात. म्हणजे तसंच अस्त्र ह्या सर्व वानर मंडळींकडे होतं, शेपटीच्या रूपात. ठेवली जाता येतं, वाटलं गाठ बांधून तिथं ठेवता येते. अशी ही सगळी वानर, ते आहेत मनुष्यच, पण सतत युद्धावर जात असल्यामुळे त्यांचा चेहरा, त्यांची अंगयष्टी तशी आहे. नाहीतर अनेक लोकांना असा प्रश्न पडतात, अरे हा वानर असून याने ऋग्वेदांचा अभ्यास कसा केला? तर ह्या केसरीची पत्नी कोण कोण? या केसरीची पत्नी अंजनी. या अंजनीच्या मनामध्ये आलं की आपल्याला एक पुत्र व्हावा जो बलशाली असावा. सूर्य चंद्राकडे जेवढं तेज आहे तेवढं तेज याच्याकडे असावं. केसरी नामे अंजनी तिची, केशरी नामे पत्नी होती. रुद्रंजनी अंजनी सती बहु विश्रुतती जनती, सती बहु विश्रुतती जनती. पुत्र भावा बलशाली तो, पुत्र भावा बलशाली तो, दिव्यत्वाचा तो सती जणू तप करीते वनिती, सती जणू तप करीते वनिती, सती जणू तप करीते वनिती, सती जणू तप करीती वनिती. धातिंत्रकदिं धागदिगन धागदिगनदा. ती सती वनामध्ये तप करत लागली. शेवटी केसरीने सांगितलं, तुला पुत्र व्हावा असं वाटतंय ना, वनामध्ये जा, तप कर. आणि आपल्या पतिराजांच्या सांगण्यानुसार ही अंजनी माता वनामध्ये जाऊन तप करू लागली आणि भगवान शंकरांची आराधना करायला लागली. बरोबर, समोरचं घड्याळ बरोबर आहे ना? 6:25 बरोबर आहे ना? हां. आणि वनामध्ये जाऊन ही आपली ही अंजनी माता भगवान शंकरांचं तप करू लागली. जाई वनिती तपाते, आळवी भोलेनाथ ती त्यासी. वनामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांची आराधना करायला लागली. आणि काय परिणाम याचा काय झाला? ही अंजनी माता एवढं कडक व्रत आणि तप करायला लागली
की जवळजवळ अनेक वर्ष ही उपाशी राहिली. उपाशी राहिल्यामुळे हळूहळू काया मलूल होऊ लागली होती, पण मनातलं तेज मात्र तसंच होतं. आणि या अंजनी मातेंची चाललेली उपासना भोलेनाथ वरून बघताय. भोलेनाथांना प्रार्थना करते, साग मदनी मदनी सा कैलास राणा शिवचंद्रमोळ, कैलास राणा शिवचंद्रमोळ, फणींद्र माथा मुगुटी जळाई, फणींद्र माथा मुगुटी जळाई, कारुण्य सिंधो भव दुःख हारी, कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ बीड शंभो मज कोण तारी, तुझ बीड शंभो मज कोण तारी, मज कोण तारी, मज कोण तारी, कैलास राणा, कैलास राणा, कैलास राणा. भगवान भोलेनाथांना मनोमन प्रार्थना करते आणि शेवटी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि अंजनी मातेंच्या समोर आपल्या हातातला डमरू वाजवत वाजवत अंजनी मातेंच्या समोर प्रगट झाले. सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, उसके सुरतालो में, उसके सुरतालो में, सुखकारक झूले पर, सुखकारक झूले पर, झूम रहे सरितासर, झूम रहे सरितासर, भुवनत्रय गाजे, भुवनत्रय गाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे. डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद. हातातला डमरू वाजवत वाजवत भोलेनाथ अंजनी मातेंच्या समोर येऊन प्रगट झाले. डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद, परमेश्वर का प्रसाद, परमेश्वर का प्रसाद, उसके ही महिमा से, उसके ही महिमा से, भूमि कंदर गाजे, गिरि कंदर गाजे, गिरि कंदर गाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज. माते, तू ही जे तप करतेस, तू ही जी आराधना करतेस, तू करत असलेल्या तपावर, तू करत असलेल्या भक्तीवर मी खूप प्रसन्न झालोय. तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ती सांग, कारण प्रसन्नस्मी वरम ब्रूहि. साक्षात भगवान भोलेनाथ प्रगट झालेत म्हटल्यावर अंजनी मातेने मनापासून नमस्कार केला. भोलेनाथ, माझी मनोमन इच्छा आहे की मला एक पुत्र मिळावा, मला एक पुत्र प्राप्त व्हावा की जो बलशाली असेल, सूर्यचंद्रासारखं तेज त्याच्याकडे असेल आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांची त्याला सेवा करायला मिळू दे. भगवान भोलेनाथ तथास्तु म्हणाले आणि त्यांनी सांगितलं. मग बोले उमावर अकरावामी महारुद्र, अवतेरेन तुझिया पोटी
शुक्ल पक्षी पौर्णिमेला. चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला माझा 11वा अवतार मी तुझ्या पोटी म्हणून जन्माला घेईन. एक काम कर, इथून काही दिवस गेल्यानंतर तू सूर्याला रोज अर्घ्य दे आणि अर्घ्य देत असताना एक दिवस तुझ्या हातामध्ये एक पिंड येऊन पडेल. जेव्हा तुझ्या हातामध्ये पिंड येईल तेव्हा त्या पिंडाचं तू भक्षण कर. एवढी गोष्ट 3 मिनिटं आहेत. सगळ्यांनी अस्वस्थ नका हो. 3 मिनिटं आहेत, अस्वस्थ नका हो. छान आपल्याला जन्म करायचा आहे आणि टेन्शन तर मुळीच घेऊ नका. माझ्या घड्याकडे छान लक्ष आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता मला दिसायला लागली. भगवान भोलेनाथांनी सांगितलं रोज सूर्याला अर्घ्य दे. अर्घ्य देत असताना एक दिवस तुझ्या हातामध्ये पिंड पडेल आणि त्या पिंडाचं तू भक्षण कर. असं सांगून भगवान भोलेनाथ अंतर्धान पावले आणि मगाचा क्लायमॅक्स सांगितलेला आता लक्षात आला. आणि असेच अनेक दिवस सरत गेले आणि भगवान भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे आपली अंजनी माता रोज सूर्याला अर्घ्य देते. आणि अर्घ्य देताना अयोध्या नगरीमधून ज्या घारीने तो पिंड उचलला होता तोच पिंड त्या घारीने आता अंजनी मातेच्या हातामध्ये आणून टाकला. आणि ती अंजनी मातेला आता भगवान भोलेनाथांचे शब्द आठवले आणि मिळालेल्या पिंडाचं भक्षण अंजनी मातेने केलं. आणि असेच अनेक दिवस सरले आणि हळूहळू गर्भारपणाची लक्षणं अंजनी मातेकडे दिसू लागली. केसरीने आपल्या पत्नीचे उत्तम प्रकारे डोहाळे पुरवले आणि हळूहळू दिवस भरू लागले. बघता बघता 9 मास पूर्ण झाले आणि बरोबर अचूक योग्य वेळही आली. 9 मास पूर्ण झाले आणि आता भगवान शंकरांचा अवतार अंजनी मातेच्या पोटी प्रकट होणारे, अंजनी मातेच्या पोटी अवतरणारे म्हणून आकाशामध्ये सर्व देवदेवतांनी दाटीवाटी केली. येणाऱ्या त्या बालकावर आपण पुष्पवृष्टी करूया म्हणून सर्व देवदेवता आकाशामध्ये एकत्र आल्या. आणि बरोबर चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या पौर्णिमेच्या दिवशी शनिवारी अंजनीच्या घरामध्ये आपले भगवान शंकर प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर पाळण्यामधून त्यांचं लक्ष आकाशामध्ये गेलं. अरे लाल लाल रंगाचं फळ दिसतंय तरी काय म्हणून जन्माला आल्यानंतर गगनात लक्ष गेले. माझी आर्या झाल्यानंतर उद्या बरोबर 6:34 झाले. गगनात लक्ष गेले केले उड्डाण जनन समयास. गगनात लक्ष गेले केले उड्डाण जनन समयास. उपमा नाही यासी या ब्रह्मांडात जनन समयास. रामा पवन पुत्र हनुमान की जय. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. पवन पुत्र हनुमान की जय. पवन पुत्र
हनुमान की, सियावर रामचंद्र भगवान की। आणि अशा प्रकारे अंजनी मातेच्या पोटी, अंजनी मातेच्या उदरी आपल्या हनुमंतरायांचा जन्म झालाय. श्रोतहो, हनुमंतराय का जन्म झाला असेल? काहीतरी कारण आहे म्हणून भगवंतांनी अवतार घेतला ना. पण हनुमंत जयंती म्हणतो आपण, बरोबर आहे. पण जयंती आपण कोणाची साजरी करतो? जो माणूस गेलाय त्याची, बरोबर आहे. पण हा हनुमंताचा जन्मोत्सव आहे म्हणून हनुमान जयंती न म्हणता आपण काय म्हणायला हवंय? हनुमान जन्मोत्सव. खरं कालनिर्णयापासून सगळीकडे ती करेक्शन करायला हवी आहे. आपण काय म्हणतो? हनुमान जयंती निमित्त कीर्तन, हनुमान जयंतीची सुट्टी आहे. अरे जयंतीच्या दिवशी कसं काय? हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन. आजपासून आपण सर्वजण ही सुधारणा करूया. करणार? आत्ता मी कुठून आलोय? हनुमान जन्मोत्सव करून आलोय. सर्वजण असंच सांगणार ना बाहेर? हळूहळू बदल आपण आपल्यापासून करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपले हे हनुमंतराय आजच्या दिवशी अवतरित झाले. आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामी वदे नित्य वाचा. म्हणा ना येतं तर. सदा देवकाजी सदा रामनामी, मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा जे सतत, सदा, सदाच्या उलट दास, जे सतत प्रभू रामचंद्रांचे दास झाले. सतत प्रभू रामचंद्रांचे दास होणं म्हणजे काय? प्रत्येक भगवंताची काज समजून त्यांनी केलं. आणि हनुमंतरायाबद्दल अनेक वेगवेगळे निगेटिव्ह मेसेज हनुमान जन्मोत्सव सुरू झाले की फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर यायला सुरुवात होते, बरोबर आहे. हनुमंतांनी असंच का केलं? ते खरंच चिरंजीव आहेत का? असे अनेक निगेटिव्ह मेसेज आपण वाचतो. पण हनुमंतरायांचा इतिहास, हनुमंतरायाचं चरित्र तुम्ही आम्ही सर्वजण अभ्यासलेले माणसं आहात, बरोबर आहे. हनुमंतरायांबद्दल माहिती आहेत म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण इथे आलोय. पण समाजामध्ये असं काहीतरी वाईट लिहिलं जातं तेव्हा आपण शांत बसायचं का? नाही, आमचे हनुमंतराय असे आहेत, त्यांनी एवढा एवढा पराक्रम केलाय हे सांगण्याची जबाबदारी आपली आहे ना. आजपासून तेवढी थोडी थोडी उचलूया. आणि एखादा निगेटिव्ह मेसेज फेसबुकवर आला त्याला विरोध तरी करूया. तेवढं तरी आपल्या हातात आहे ना. बाकी सर्वजण जाणकार आहात. आत्ताची चाललेली परिस्थिती बघता आपल्याला सुद्धा हनुमंतरायांसारखं बळ, कशाचं बळ? शक्तीचं बळ. आणि पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे नामाचं बळ आपण जवळ बाळगणं फार गरजेचं आहे. कारण का जेव्हा शक्तीचं आणि नामाचं बळ आपल्याकडे असेल तेव्हा आपल्या वाट्याला कोणीही येणार नाही. हनुमंतरायांच्या जवळ कोण जातं का? नाही, सगळेजण 4 हात लांब असते, बरोबर की नाही. तसंच हनुमंतरायांचा आदर्श मनामध्ये ठेवूया. त्यांचं चरित्र थोडंफार मनाला समजून उमजून त्या चरित्राप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. आणि आत्ताच्या आमच्या यंग जनरेशनला हनुमंतराय कोण होते आणि ते काय वागले, त्यांनी काय पराक्रम केला हे प्रत्येकाला जमेल तसं प्रत्येकाने सांगायचा प्रयत्न करा. कारण का आत्ता ती काळाची फार गरज आहे. नाम घ्या, नाम घ्या. स्वतः हनुमंतरायांनी राम नाम घेतलं म्हणून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये गती मिळाली, बरोबर आहे. पण नाम घ्या, नाम घ्या, बरोबर आहे. पण आत्ताच्या काळात नाम आणि रोजचं स्वतःचं काम या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे नामस्मरण करायचं म्हणून हातातले सगळे व्यवहार बाजूला टाकायचे आणि गुळाच्या गणपतीप्रमाणे भगवंताच्या समोर बसायचं आणि फक्त नामस्मरण करायचं, हे भगवंताला अपेक्षित नाही. कुठच्याही संतांनी, कुठच्याही देवाने आपल्याला असं सांगितलेलं नाही.
तुम्ही स्वतःचं नित्यकर्म पूर्ण करा आणि मिळेल त्या वेळात भगवंताचं नामस्मरण करा. हाच आशय सावतामाळी आज निरूपणासाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला देत आहे. रामनवमीला सुद्धा कीर्तन सेवा झाली, आत्ताही कीर्तन सेवा झाली. यावर्षीचा योग खूप छान होता. रामनवमीला सुद्धा मी अवेलेबल होते, हनुमान जयंतीला सुद्धा छान सेवा करता आली. या दोन्ही सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि आता मध्ये घेतलेली झांज जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशीच वाजती राहू दे, हाच आशीर्वाद सर्वांकडे मागते. कारण का काही काही वेळी परकडपणे कीर्तन करणं फार कठीण असतं. तेव्हा सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू दे. या दोन्ही साथीदारांना मनोमन वंदन करते. हे माझ्या आजोबांसारखेच आहेत. काही माझ्याकडून बोललं गेलं असेल, काका लय वाढवा, टेम्पो तसाच ठेवा, हे जर का माझ्याकडून बोललं गेलं असेल तर नम्रपणे माफी मागते. आणि जे काही तुमच्या समोर सांगता आलं ते माझ्या सर्व गुरुजनांनी जे काही शिकवलं ते स्वच्छ मनाने मांडायचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे प्रयत्न केला. झालेली कीर्तन सेवा मी माझ्या सर्व गुरुजनांच्या चरणी अर्पण करते. कीर्तनाची आवड निर्माण करणारे माझे आई बाबा, लग्नानंतर भक्कम आधार देणारे माझे यजमान आणि तुम्ही सर्व श्रोतृवृंद, ह्या सर्वांची मनापासून आभारी आहे. आणि आम्हा सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे साऊंडचं काम बघणारे दादा, त्यांचं नाव मला माहिती नाही, त्यांच्या भारत देव, त्यांच्या प्रती सुद्धा आभार व्यक्त करते. या दोन साथीदारांची मनापासून आभारी आहे. पुजारी दादांची आभारी आहे. आणि आमचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करणारे चिराग मेहर दादा, ह्या सर्वांची आभारी आहे. प्रत्येकाचं नामोल्लेख करणं शक्य नाही आहे. इथे कॉन्टॅक्ट करणारे चौधरी काका, त्यांच्यासोबत मला न्यायला येणारे काका, योगेश पाटील दादा, जेवढे तांडेल काकू, किती नावं इथं ओळखीची झाली आहेत सातपाटीमध्ये. प्रत्येकाचाच नामोल्लेख करणं, मेहर काका असतील, खूप काहींचा जर का नामोल्लेख करायचा राहिला तर कृपया राग मानून घेऊ नका. आणि सर्वांचे आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू देत. असंच या मंदिरामध्ये येत जा, नामस्मरणासाठी येत जा, आरतीसाठी येत जा. आणि हा उत्सव आपला आहे आणि आपला उत्सव आपल्यालाच पुढे न्यायचा आहे असं मनाशी बाळगूया. आणि वाणीला विराम देते. याच्यानंतर भैरवी होईल, आरती होईल. आरती झाल्यानंतर ह्याची दान देगा देवा होईल आणि भीमरूपीने आज कीर्तनाची सांगता होईल. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. कामणे गर्भवती तुझे घालावे आम्हासी, तुझे घालावे आम्हासी. गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. सत्राणी उद्धाने हुंकार वदने, परिमळदळ भूमंडळ सिंधू जळ गगने. राडिले ब्रह्मांड ताते त्रिभुवनी, गुरुवर नरनीशाचर झाल्या पळणी. जय देव जय हनुमंता, श्री हनुमंता. तुमचे प्रसादे नवी कृतंता. जय देव धुमधुमली पाताळे उठला प्रतिशब्द. धरला धरणी धर्मानिहला खेद. कराडिले पर्वत उदगण उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय हनुमंता, श्री
हनुमंता तुमचेही प्रसादेन विकृतंता जय देव जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगिन अनन्य पूजिन भावे ओवाट मनीन महा तमेव माता पिता त्वमेव तमेव बंधु सखा त्वमेव तमेव विद्या दृढं तमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्र एव बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि आच्युतं केशवं वामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी विनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा खडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ सर्वजण भीमरूपी म्हणूया भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा हताहंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उच्चली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता काभती बये ब्रह्मांडा माईले नेणो आवळे दंतपंगती तुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडली बरी सुवर्णकटिका टोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत समंदादी रोग व्याधी समस्तै नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यू कपी कुळासी मंडणू रामरूपी दंडरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुती स्तोत्रम संपूर्णम. श्री सगळ्यांनी गणपतीच्या इथून दर्शनाला लाईन लावायची आहे आणि न धक्काबुक्की करता देवाचं नाव घेत म्हणजे हनुमंताचं नाव घेत रामाचं नाव घेत
रांगेत दर्शन घ्या. रामनवमीला ज्याप्रमाणे धक्काबुक्की करतात त्याप्रमाणे अजिबात करू नका. देवाचं नामस्मरण करा आणि लगेच 9 वाजता रामाच्या मंदिरातून म्हणजे हनुमंताची पालखी निघणार आहे, त्यासाठी एवढीच उपस्थिती दाखवा. कारण की आपलं गावाचं आराध्य दैवत आहे, त्यामुळे त्याची मिरवणूक त्या आपल्या मंदिराप्रमाणेच म्हणजे जेव्हा गावाप्रमाणे निघाली पाहिजे, ही सगळ्यांनी मान्यता राखावी. जय श्रीराम.